परमेश्वराचे आम्ही आभार मानूया. आजचा हा दिवस परमेश्वराने आम्हाला दिला. आजची भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, आज आम्ही तुला धन्यवाद देतो. आजची होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर. आजचं येणारं वचन तुझ्या पवित्र नावामध्ये आशीर्वादित कर. परमेश्वरा, आज ज्या आमच्या भावांनी बहिणींनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला आहे, प्रार्थनेत सहभागी झाले आहेत, ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, त्या सर्वांवर तुझा आशीर्वाद दे. परमेश्वरा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आहोत. पवित्र बाप्पा, आज होणाऱ्या या भक्तीत तुझी उपस्थिती असू दे आणि आज प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे. आजचं वचन वाचणं, गीत गाणं, आजची प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी तू करून घे. पवित्र बाप्पा, इथून पुढची सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. यावेळेस आपण उपासना संगीत गीत नंबर 22 आपण गाऊया. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र तारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज्य येवो जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे, अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणा कर, प्रभो परात्पर जय करुणा कर. जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. स्तोत्रसंहिता 97 अध्याय. परमेश्वर राज्य करीतो, पृथ्वी उल्हास करो, दीप समूह हर्ष करो. ढग व अंधार त्याच्या भोवती आहेत, नीती व न्याय त्याच्या राजसनाचा आधार आहेत. त्याच्या पुढे अग्नी चालतो आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकतो. त्याच्या जीवांनी जग प्रकाशित केले व ते पाहून पृथ्वी कपाळमान झाली. परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभू समोर पर्वत प्रेमाप्रमाणे वितळले. आकाशाने त्याची नीती प्रकट केली, सर्व लोकांनी त्याचे गौरव पाहिले. वाचलेल्या वचनावर देवबाप आशीर्वाद पाठव. मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है. तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है. तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं. लहरों पर
में जाऊं तो तू वहाँ है, आकाश पे चढ़ूं तो तू वहाँ है, अधलोक में जाऊं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. I have decided to follow Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. The world behind me, the cross before me. No turning back, no turning back, no turning back, no turning back. Though no one joins me, still I will follow. Though no one joins me, still I will follow. Though no one joins me, still I will follow. No turning back, no turning back, no turning back, no turning back. You take the whole world, but give me Jesus. You take the whole world, but give me Jesus. You take the whole world, but give me Jesus. No turning back, no turning back, no turning back, no turning back. नीतिसूत्रे 19 अध्याय वचन 14 ते 29. घर व धन ही वडिलांपासून मिळलेला दायभाग होय. सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. आळस घोर निद्रेत लोटितो, रिकामा फिरणारा उपाशी मरतो. जो आज्ञा पाळितो तो आपले प्राण रक्षितो. जो आपल्या वर्तनाविषयी बेपर्वा असतो तो मरेल. जो दरिद्रावर दया करीतो तो परमेश्वराला उसने देतो. त्याच्या सत्कृत्याची फेड तो करील. काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर. त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. क्रोधाविष्ट मनुष्याने आपला दंड भोगिला पाहिजे, कारण त्याला एकदा दंडमुक्त केले तर तसे पुण्य पुन्हा करावे लागेल. सुबोध ऐक व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील. मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते. मनुष्याच्या इच्छेवरून त्याच्या दयाळूपणाचे मान समजते. लबाडापेक्षा दरिद्री बरा. परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. आळशी एकदा आपला हात ताटात घालितो, तो पुण्य तोंडाकडे वर नेत नाही. धर्मनिंदकास ताडण कर, म्हणजे भोळा शहाणपणा शिकेल. समजसाला वाग्दंड कर, म्हणजे त्याला कळेल. जो आपल्या बापाशी दंडेली करीतो व आपल्या आईला हकलून लावितो, तो लज्जा व अप्रतिष्ठा आणणारा मुलगा होय. माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकावायचे असेल तर शिक्षण घेणे सोडून दे.
अधर्म साक्षी न्यायाची विटंबना करीतो. दुर्जनाचे मुख अधर्म गिळिते. धर्म निंदकांसाठी दंड व मूर्खास पाठीसाठी फटके सिद्ध केलेले आहेत. परमेश्वराचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित असो. आमेन. नव्या करारातून प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आपण वाचूया. नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतामधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवासाला खाली गेले. तेथे रात्री पावलाला असा दृष्टांत झाला की मासेदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगावयास देवाने आम्हाला बोलाविले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. देवबाप वाचलेलं वचन आशीर्वादाचं करो. प्रियांनो, आजच्या वचनावर मनन करत असताना देवाच्या सर्व कृपेबद्दल आम्ही देवाचे आभार मानूया. देव आमचा सांभाळ करतो. देव आम्हाला त्याची कृपा देतो. देव आम्हाला त्याच्या स्वर्गीय भांडारातून सर्व गोष्टी पुरवतो. सर्व आशीर्वाद तो आम्हाला देतो, यासाठी की आम्ही पृथ्वीवर आहोत आणि या पृथ्वीवर आम्ही त्याची स्तुती करावी. परमेश्वर आमच्याकडून त्याच्या सेवेची अपेक्षा करतो आहे. प्रियांनो, आम्ही या पृथ्वीवर आहोत आणि ज्या ठिकाणात आम्हाला परमेश्वरानं ठेवलं आहे, प्रियांनो, त्या ठिकाणात आम्ही देवाच्या कृपेमध्ये वाढावं. आज या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, नीतिसूत्रे याचा 19वा अध्याय आणि वचन 14 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की घर व धन ही वडिलापासून मिळालेला दायभाग होत. सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. प्रियांनो, देवाने एवढे आशीर्वाद दिलेले आहेत. आज ह्या वचनाद्वारे देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देतो आहे की घर व धन ही वडिलापासून मिळालेला दायभाग होत. सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचं केवढं मोठं अद्भुत कार्य आहे की तो ह्या जगामध्ये आमची काळजी घेतो. आम्हाला सर्व गोष्टीचा पुरवठा आमच्या जीवनामध्ये तो होऊ देतो. प्रियांनो, आम्ही आनंदी असावं आणि आनंदामध्ये आम्ही देवाच्या वचनाचं मनन करावं. देवाची आम्ही स्तुती करावी. देवाच्या वचनात आम्ही स्वतःला ठेवावं. प्रिय, आणि ह्या आनंदाच्या दिवसात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चाललं पाहिजे. प्रिय, आज हा दिवस देवाने आम्हाला दिला आहे. प्रियांनो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रेम करताय? पत्नींनो, तुम्ही आपल्या पतीवर प्रेम करताय? देवापासून तुम्हाला फार मोठी कृपा देवाने दिली आहे. तुमची ही पत्नी देवाने तुम्हाला दिलेला एक आशीर्वाद आहे. तुमचे हे पती, तुमचे हे मिस्टर, बहिणींनो, तुमचे हे मिस्टर परमेश्वरानं दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे. तुमचे हे पती परमेश्वरानं दिलेला हे आशीर्वाद आहे. प्रियांनो, परमेश्वरानं हे सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून दिले आहेत. देवाचे आभार मानत असताना प्रियांनो, कुटुंबात परमेश्वराची प्रीती कार्यरत असावी. परमेश्वराचं प्रेम सदैव कार्यरत असावं.
आणि 20व्या वचनामध्ये देवाचं वचन असं म्हणतं की शुभोदय व शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील. प्रियांनो, इथपर्यंत तुम्ही देवाच्या वचनाकडे आला नसाल, पवित्र शास्त्राचा अभ्यास तुम्ही केला नसाल, आणि आज ह्या देवाच्या वचनाद्वारे देव तुमच्याशी बोलतो आहे की शुभोदय, देवाचं वचन ऐका, पवित्र शास्त्रातला संदेश तुम्ही स्वीकारा, तुम्ही बदला. आणि देवाचं वचन म्हणतं की शुभोदय व शिक्षण स्वीकार. प्रियांनो, बरेचदा शिक्षणाकडे लक्ष दिल्या जात नाही, पण प्रियांनो, शुभोद ऐकायचं आहे, शिक्षण स्वीकारायचं आहे. ज्यावेळेस आम्ही शिक्षण स्वीकारतो प्रियांनो, एक शिक्षणाची शिस्त परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून देतो. आणि प्रियांनो, हे ज्ञान स्वर्गीय देवापासून आलेली एक संपत्ती मनुष्यासाठी आहे प्रियांनो. आणि शिक्षण घेणं खूप चांगलं आहे, शिक्षणामध्ये वाढलं पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की शुभोदय, शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील. जे उरलेलं आयुष्य आहे त्यामध्ये मनुष्य सुज्ञपणे वागतो प्रियांनो. की ज्या वेळेस देवाचं वचन त्याच्या जीवनामध्ये कार्य करते, ज्ञान कार्य करते, मनुष्य बदलतो प्रिया. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आज हे वचन आम्ही वाचत असताना शुभोदय व शिक्षण स्वीकार, म्हणजे आयुष्यात, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील. प्रियांनो, सुज्ञता ही परमेश्वर माणसाच्या अंगी देतो प्रिया. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये मनुष्य सुज्ञ होतो, बुद्धिवान होतो. प्रियांनो, आज पवित्र शास्त्रामध्ये, त्याच्या वाचनामध्ये आम्ही वाढलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही शिक्षण स्वीकारलं पाहिजे प्रियांनो. आम्ही पुढे गेलं पाहिजे, ज्ञान आमच्यामध्ये असावं. आणि ज्ञान हे परमेश्वरापासून आहे, परमेश्वर आम्हाला ते प्राप्त करून देतो. प्रियांनो, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो की ज्ञानाबद्दल इतक्या सुंदर गोष्टी शलोमोन राजाने लिहिलेल्या आहेत. प्रियांनो, त्याचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पुढे जात असताना 23व्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं, नीतिसूत्र्याचा 19वा अध्याय आणि वचन 23, की परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. प्रियांनो, परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. आणि ज्या वेळेस मनुष्य परमेश्वराचे भय बाळगतो त्याच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद येतात. परमेश्वराचं भय बाळगणे, परमेश्वराचा सन्मान करणे प्रियांनो. आणि जी व्यक्ती परमेश्वराचं भय बाळगते ती आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या सर्व व्यवसायामध्ये, आपल्या नोकरीमध्ये, आपल्या शेतीवाडीमध्ये आशीर्वादित होते. तुम्ही परमेश्वराचं भय बाळगीत आहात का प्रियांनो? प्रत्येक गोष्ट परमेश्वरापुढे ठेवून तुम्ही करत आहात का प्रियांनो? तुम्ही परमेश्वरावर प्रीती करीत आहात ना? मग परमेश्वराचं भय तुम्ही बाळगीत आहात का? आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं भय बाळगतो प्रियांनो, स्वर्गीय आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये कार्य करू लागतात. प्रियांनो, याची प्रचिती घेऊन पहा. याची प्रचिती तुम्ही घेतली नसेल, पण याची प्रचिती तुम्ही घेऊन पहा की परमेश्वर हा अद्भुत कार्य करणारा देव आहे. की जे त्याचं भय बाळगतात त्याच्या जीवनामध्ये त्याचे आशीर्वाद, त्याच्या कुटुंबामध्ये त्याचे आशीर्वाद कधीच संपत नाहीत प्रियांनो. आशीर्वादावर आशीर्वाद परमेश्वर देतो. आणि म्हणून परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. प्रियांनो,
परमेश्वराचं भय जो व्यक्ती बाळगतो त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य आम्ही पाहतो आणि देवापासून आलेले आशीर्वाद आम्ही पाहतो. प्रियांनो, परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. प्रियांनो, परमेश्वराचं भय धरणं हे केव्हाही चांगलं आहे. प्रियांनो, आज आम्ही परमेश्वराच्या भयामध्ये वाढलं पाहिजे. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला या जगामध्ये शिस्तीमध्ये चालवू इच्छितो. प्रियांनो, तो आमचा सांभाळ करतो. तो उत्तम मेंढपाळ आहे. तो आमचा सांभाळ करतो. आम्हाला तो शिस्तीमध्ये चालवतो आणि आम्हाला तो वाढवतो यासाठी की आमच्या जीवनाच्या द्वारे अनेकांना आशीर्वाद प्राप्त व्हावेत. आणि ज्या वेळेस आमच्याकडे लोक येतील त्यावेळेस आमचं जीवन पाहून ते बदलणार. प्रियांनो, कारण परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय आणि हा मार्ग तुम्हाला सापडला आहे. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग तुम्ही धरून राहिला आहात, तुम्हाला जीवन लाभलं आहे. म्हणून आज आम्ही त्याच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. प्रियांनो, ज्या मार्गावरून तुम्ही चालला आहात तो मार्ग परमेश्वराचा आहे ना? त्याने तो तुम्हाला त्या मार्गावरून चालवतो आहे ना? याची प्रचिती करा प्रियांनो, कारण आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. आम्ही देवाचे प्रिय असे निवडलेले लोक आहोत. म्हणून आम्ही परमेश्वराच्याच मार्गाने चाललो पाहिजेत. येशू ख्रिस्त म्हणाले की मी मार्ग आहे. परमेश्वराच्याच मार्गाने आम्ही चाललं पाहिजे. प्रियांनो, म्हणून ह्या वचनामध्ये आम्ही वाचलं की परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. प्रियांनो, जीवनामध्ये परमेश्वराचं भय बाळगा. तुम्हाला खूप आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. प्रियांनो, आमचा देव परमेश्वर, अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव परमेश्वर, ज्याने अब्राहमाला सेवेसाठी पाचारण केलं आणि त्याने शपथ वाहिली अब्राहमाजवळ की तुझी संतती मी वाळूच्या कणासारखी करीन. प्रियांनो, आज देवाने एवढे आशीर्वाद आम्हाला लाभू दिले आहेत, एवढे आशीर्वाद प्राप्त करून दिले आहेत. म्हणून आम्ही परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये बाळगलं पाहिजे. प्रियांनो, आणि ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचं भय बाळगतो आम्ही स्वतः शिस्तीत राहतो. प्रियांनो, आणि आमच्या जीवनाच्या द्वारे जिवंत देवाचे गौरव होतात. आमच्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव होतात. प्रियांनो, आणि आम्ही पुढे जात असताना प्रियांनो, या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. त्याचं वाईट होणार नाही. जो ते धरतो त्याचं कधीच वाईट होणार नाही, असं देवाचं वचन म्हणतं. प्रियांनो, आज आम्ही या वचनामध्ये पुढे जात असताना देवाची आम्ही स्तुती करू, देवाला आम्ही धन्यवाद देऊया. इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 10 मध्ये देवाचं वचन म्हणतं की तुमचे कार्य तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही. प्रियांनो, तुम्ही करत असलेलं कार्य, तुम्ही पवित्र जनांची केलेली सेवा आणि करत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्याय नाही. प्रियांनो, देवाच्या कृपेमध्ये स्वतःला ठेवा. प्रियांनो, परमेश्वराचं भय ज्यावेळेस आम्ही बाळगतो त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या कृपेमध्ये आम्ही आहोत. प्रियांनो, प्रेषित पावलाला याचा अनुभव आला. दिमिश्काच्या वाटेवर प्रभू येशू ख्रिस्तानं प्रेषित पावलाला बदलून टाकलं.
प्रेषित पावलाने आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित केलं. तो बदलला प्रिय, आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचं कार्य केलं. आज आम्ही या वचनावर मनन करत असताना प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि वचन 6 मध्ये आम्ही वाचलं की नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतातून गेले. प्रियांनो, या ठिकाणात आम्ही वाचलं की आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया या प्रांतातून गेले. प्रेषित पाऊल देवाचं कार्य करत होता. प्रियांनो, स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगत होता. येशूची सुवार्ता लोकांना देत होता आणि अनेक संकट त्याच्या मार्गात येत होते. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन देवबाप त्याला करत होता आणि त्या मार्गदर्शनाने, देवाच्या मार्गदर्शनाने तो सुवार्तेचं कार्य करीत होता. प्रिया, फ्रुगिया हा एक आशिया मायनर मधील प्रांत आहे. दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत पौलाने येथे सुवार्ता सांगितली. प्रियांनो, त्या प्रांतातून फ्रुगिया व गलतिया या प्रांतातून प्रेषित पाऊल गेला. गलतिया आशिया मायनर मधील उत्तर भागातील एक प्रदेश आहे. फ्रुगिया भागामध्ये, गलतिया भागामध्ये प्रेषित पाऊल स्वर्गीय राज्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता या भागातून तो सांगतो आहे. प्रिया, आणि मग 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो आहे प्रियांनो, तो सुवार्तेच्या कार्यासाठी प्रवासामध्ये आहे आणि पवित्र आत्मा त्याचं मार्गदर्शन करतो आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचं कार्य करतो प्रियांनो, त्याचं सुवार्ता कार्य करतो, इतरांना ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आणतो, इतरांना ख्रिस्ताची ओळख देतो, इतरांना ख्रिस्ताची ओळख करून देतो. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आमचं मार्गदर्शन करतो. प्रियांनो, देवाने तुम्हाला निवडलेलं, देवाने तुम्हाला बोलावलेलं आहे, देवाच्या कार्यासाठी देवाने तुम्हाला वेगळं केलेलं आहे. प्रियांनो, आता त्या रूढी परंपरेतून तुम्ही बाहेर आला पाहिजेत, कारण येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून मोकळं करतं, शुद्ध करतं. येशूने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. प्रियांनो, म्हणून ह्या दिवसामध्ये आम्ही ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलं असताना त्याच्या सुवार्त्या कार्यामध्ये स्वतःला पुढं केलं पाहिजे. प्रियांनो, आणि प्रेषित पाऊल ज्या प्रांतातून गेला, पवित्र आत्म्यानं त्याचं मार्गदर्शन केलं. आणि 7व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, आणि मुसिया आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. प्रियांनो, प्रवास करत असताना मुसियापर्यंत ते आले आणि बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक होतो. प्रियांनो, त्याची सेवा, प्रभू परमेश्वराची सेवा, प्रभू येशू ख्रिस्ताचं सुवार्ता कार्य तो आमच्याकडून अद्भुत रीतीने करून घेतो. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागतो आणि तो आम्हाला देतो, प्रियांनो,
ज्यावेळेस आम्ही मागतो ज्ञान आणि परमेश्वर ते आम्हाला देतो प्रिय. आज लोकांना देवाच्या वचनाची खूप गरज आहे प्रिय. देवाच्या वचनाची गरज आहे. आणि हे देवाचं वचन माणसाला स्वतंत्र करतं प्रियांनो. परमेश्वराचं वचन माणसाला बदलून टाकतं. आणि जो कोणी परमेश्वराच्या वचनामध्ये स्वतःला ठेवतो प्रियांनो, तो बदलतो, त्याचं जीवन बदलतं. आणि प्रेषित पावलाला येशूने बदलून टाकलं दिमिश्काच्या वाटेवर. आणि तो स्वर्गीय राज्याची, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता या भागामध्ये सांगतो. आणि आम्ही वाचलं 7व्या वचनामध्ये की आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जर तुमच्याकडे बायबल आहे तर तुम्ही बायबल उघडा आणि प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि वचन 7 मी वाचत आहे. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिलं नाही प्रिय. देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने त्यांना सांभाळलं, तिथं जाऊ दिलं, त्यांचं मार्गदर्शन केलं. प्रियांनो, परमेश्वराच्या कार्यात, सुवार्तेच्या कार्यात, परमेश्वराच्या सेवेत पवित्र आत्मा सेवकांचं मार्गदर्शन करतो प्रियांनो. प्रियांनो, आज आम्ही ह्या वचनावर पुढे जात असताना लूक याचा 9वा अध्याय आणि वचन 1 ते 6 मध्ये आम्ही वाचतो प्रियांनो. येशूने शिष्यांना कामगिरीवर पाठवलं. येशूने जे 12 शिष्य निवडले होते त्यांना येशूने कामावर पाठवलं, कामगिरीवर पाठवलं. प्रियांनो, येशूने 12 शिष्यांची निवड केली. मग त्याने त्या 12 प्रेषितास एकत्र बोलावून त्यास सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. इथं आम्ही वाचतो प्रिय, त्या 12 शिष्यांना येशू ख्रिस्ताने बोलावून त्या सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्यांना सामर्थ्य आणि अधिकार दिला. सर्व भूते काढण्याचे, सर्व रोग बरे करण्याचं सामर्थ्य दिलं, अधिकार दिला. तुम्हाला देखील ख्रिस्ताने बोलवलेलं आहे. तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. जगामध्ये त्याची सुवार्ता व्हावी, जगामध्ये त्याची सेवा व्हावी, जगामध्ये त्याला उंच करावं, कारण त्यासाठी देवाने आम्हाला बोलवलं आहे, पाचारण केलं आहे. प्रियांनो, आम्हाला देवाने आशीर्वाद दिला आहे त्याच्या सेवेसाठी, त्याच्या कार्यासाठी. आणि येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. दुसरे वचन, आणि त्याने त्यास देवाच्या राज्याची घोषणा करावयास व रोग्यास बरे करावयास पाठवले. देवाच्या राज्याची, स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगण्यासाठी व रोग बरे करावयास पाठवलं प्रिय. आणि शिष्य गेले, स्वर्गीय राज्याची सुवार्ता त्यांनी सांगितली आणि लोकांना आजारातून त्यांनी बरं केलं. प्रियांनो, आज देवाच्या वचनात इतरांना आम्ही आणलं पाहिजे प्रियांनो. देवाच्या स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे. तुम्ही पवित्र देवाचे पवित्र असे निवडलेले लोक आहात. तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर प्राण दिला. तुम्ही विसरला आहात का? यरुशलेमच्या रस्त्यावरून त्याने वधस्तंभ घेऊन तो निघाला प्रियांनो. तो आमच्यासाठी, तो तुमच्यासाठी अपमानित झाला प्रियांनो. आज
आम्ही त्याच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, लोक आजारी आहेत, संकटात आहेत, अडचणीत सापडलेले आहेत, व्याधीग्रस्त आहेत. तुम्ही देवाचे प्रिय पवित्र असे निवडलेले लोक आहात प्रियांनो. देवाची इच्छा आहे की त्यांना तुम्ही प्रार्थना करावी, त्यांना तुम्ही स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगा. देवानं तुम्हाला निवडलं आहे, पाचारण केलं आहे ह्यासाठी की तुम्ही प्रभूच्या वचनात स्वतःला ठेवावं आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे जिवंत देवाचे गौरव व्हावेत. पुढे जात असताना प्रियांनो, प्रेषित पाऊल प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि वचन 7 मध्ये आम्ही वाचलं. आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनियास जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि वचन 8 मध्ये आम्ही वाचतो की मग ते मुसिया जवळून त्रोवासला खाली गेले. प्रियांनो, बायबल काढा. प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि वचन 8 बायबल काढा प्रियांनो. आणि बायबल मध्ये हे वचन पहा, मग ते मुसिया जवळून त्रोवसाला खाली गेले. तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासिदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. प्रियांनो, प्रेषित पौलाला दृष्टांत झाला. एक माणूस, इथं आम्ही वाचलं की मग मासिदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. पवित्र आत्म्याने पौलाला ज्या ठिकाणात तो चालला होता तिथं त्याला थांबवलं. आणि या दृष्टांतात पौलाला परमेश्वरानं दाखवलं प्रियांनो, त्याच्या पवित्र आत्म्यानं दाखवलं की मासिदोनियातील कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगावयास देवाने आम्हाला बोलवले आहे असे अनुमान करून आम्ही मासिदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. प्रियांनो, प्रेषित पाऊल आणि त्याच्या सोबत असलेले प्रेषित, परमेश्वरानं त्यांचं कसं मार्गदर्शन केलं प्रिया, आणि ते लागलेच मासिदोनियात जाण्याचा त्यांनी विचार केला. आज तुम्ही जिथं आहात प्रियांनो, ही देवाची योजना आहे. तुम्ही योगायोगानं नाही तर देवाच्या कृपेमुळे तिथं आहात. तुम्ही सुवार्तेचं कार्य करा प्रिय. तुमच्या अडचणी किती असू द्या, तुमचे संकट किती असू द्या, तुमचे दुःख किती असू द्या, तुमच्या व्याधी किती असू द्या, तुम्ही सुवार्ता कार्य करा. कारण येशू ख्रिस्तच मार्ग आहे. त्या मार्गात अनेकांना आणा प्रियांनो. जे प्रभू पासून दूर आहेत त्यांना प्रभू जवळ आणा प्रियांनो. कारण देव तुमच्याद्वारे त्याचं कार्य करून घेऊ इच्छितो प्रियांनो. आज लोकांना तुमची गरज आहे प्रियांनो. आज देवाचं कार्य करण्यासाठी तुम्ही देवाचे हात झाला आहात. तुम्ही देवाचे हात झाला आहात प्रियांनो. हे हात बंद करू नका, त्याचं कार्य सुरू ठेवा प्रियांनो. आणि प्रेषित पावलाला असा दृष्टांत झाला की मासिदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर.
त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगाव्यास देवाने आम्हाला बोलवलं आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. प्रियांनो, प्रेषित पाऊल आणि प्रेषितांनी मासेदोनियात जाण्याचा विचार केला. मासेदोनिया या भागाबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. प्रिय, मासेदोनिया बायबलमध्ये, पवित्र शास्त्रामध्ये या अध्यायात मासेदोनियाला पेनाने अंडरलाईन करा प्रियांनो. आणि हा मासेदोनिया भाग बाल्कन भूखंडातील एक देश आहे. ग्रीसच्या उत्तरेस, ग्रीस देशाच्या उत्तरेस. पौलाने येथे वारंवार भेटी दिल्या व सुवार्ता कार्य केलं मासेदोनिया या भागामध्ये. प्रियांनो, पौलाकडून देव कार्य करत होता. प्रेषित पावलाचं देवाचा पवित्र आत्मा मार्गदर्शन करीत होता. आणि सुवार्ता कार्यामध्ये प्रेषित पावलाचं मार्गदर्शन पवित्र आत्मा करतो आहे. प्रियांनो, जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करता प्रियांनो, त्यावेळेस देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला चालवतो. तुम्हाला सत्यामध्ये तो आशीर्वाद देतो. तुम्हाला सत्यामध्ये तो उभं करतो. प्रियांनो, असत्य गोष्टीपासून तो तुम्हाला मोकळा करतो आणि सत्यामध्ये तो आशीर्वाद देतो तुम्हाला. तुम्ही बदलता प्रियांनो, तुमचं जीवन बदलते प्रियांनो. कारण ज्या वेळेस देवाचा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये कार्य करतो प्रियांनो, तुम्ही बदलता. आणि आज जगाला सुवार्तेची गरज आहे, देवाच्या वचनाची गरज आहे. प्रिय, दुःखी असलेल्या लोकांना देवाच्या वचनाद्वारे फार मोठा आनंद प्राप्त होतो. संकटात असलेल्या लोकांना देवाच्या वचनाद्वारे फार मोठा धीर येतो. प्रियांनो, आजारी असलेल्या लोकांना देवाच्या वचनाद्वारे आरोग्य प्राप्त होते. प्रियांनो, आज तुम्ही स्वतः देवाला समर्पित करा आपलं जीवन. प्रेषित पावलाने आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं. ख्रिस्ताने त्याला बदलवलं. आणि सुवार्ता कार्यामध्ये प्रेषित पावलाचं प्रभू येशू ख्रिस्त मार्गदर्शन करतो आहे. प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये देवाचं मार्गदर्शन घेण्याची फार मोठी गरज आहे. आणि देवाच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. प्रियांनो, देवाचं मार्गदर्शन आमच्या जीवनासाठी उत्तम आहे. आणि परमेश्वर आम्हाला ह्या जगात आशीर्वाद देतो. पुढे जात असताना प्रियांनो, पौलाचे गलतीकारास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 1 मध्ये, जर पवित्र शास्त्र आहे आपल्याकडे तर आपण हा अध्याय उघडा, हे वचन उघडा. गलतीकारास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 1. गलती यातील मंडळांना मनुष्याकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्याही द्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले तो देव पिता ह्याच्याद्वारे प्रेषित झालेला पाऊल, त्या माझ्याकडून व माझ्या बरोबरच्या सर्व बंधूकडून, देव जो आपला पिता त्याच्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. प्रेषित पाऊल गलतीकारास पत्रामध्ये तेथील मंडळीला, तेथील लोकांना या पत्रामध्ये लिहितो आहे की देव जो आपला पिता त्याच्यापासून प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. प्रियांनो, इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 10 मध्ये देवाचं वचन म्हणतं की तुमचे कार्य, तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती ही विसरून जाण्यास तो अन्याय नाही. प्रियांनो,
तुम्ही पवित्र जनांची केलेली व करत असलेली सेवा ही विसरून जाण्यास तो अन्याय नाही. ज्या स्थितीत तुम्ही देवाची सेवा करता प्रियांनो, त्या स्थितीत देवाचे गौरव होता. आमच्या जीवनात सुवार्ता सांगा. ख्रिस्ताचं ते वधस्तंभावरील मरण, ख्रिस्ताचं ते जीवन, ख्रिस्ताचं ते त्यागमय जीवन, त्याचं वधस्तंभावरील मरण आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी मरणातून उठणे, 40 दिवसानंतर स्वर्गामध्ये चढून जाणे. देवाच्या पुत्राचं हे जीवन, त्याचं मरण आणि त्याचं पुनरुत्थान हीच सुवार्ता आहे प्रिय. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे प्रिय. आणि मग पुन्हा आपण प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि वचन 11 मध्ये आपण मनन करत असताना प्रियांनो, प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि वचन 11 काढा की ज्याच्यावर आपण मनन करत आहोत. तेव्हा त्रोवासापासून हाकारून आम्ही नीट समताकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो. तेथून फिलिपीस गेलो. ते मॉसिदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. आणि प्रेषित पाऊल आणि प्रेषित पावलासोबत असलेले प्रेषितगण हे सर्व प्रवास करून मासेदोनियात आले. कोणत्या कोणत्या भागातून ते गेलेत इथं त्याचा उल्लेख केला आहे. प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय आणि वचन 11 मध्ये की तेव्हा त्रोवासापासून हाकारून आम्ही नीट समताकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो. प्रवास केला त्यांनी, बोटीतून प्रवास केला, जहाजातून. आणि इथं आपण वाचतो की तेव्हा त्रोवासापासून हाकारून आम्ही नीट समताकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो. प्रियांनो, प्रेषित पाऊल आणि प्रेषितगण जे प्रेषित पावलासोबत होते त्यांनी प्रवास केला आणि मग ते फिलिपेस गेले असं आपण 12व्या वचनामध्ये वाचतो. आणि त्याच्यानंतर मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथून ते फिलिपेस गेलो. ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. प्रियांनो, प्रेषित पावलाने मासेदोनियापर्यंत प्रवास केला आणि परमेश्वराच्या आणि देवाच्या आत्म्याने त्याला इथपर्यंत आणलं सुवार्ता सांगण्यासाठी. आणि या भागामध्ये, मासेदोनिया भागामध्ये प्रेषित पाऊल देवाची, प्रभू येशू ख्रिस्ताची, स्वर्गीय राज्याची सुवार्ता सांगतो. प्रिय, आज तुम्ही ज्या ठिकाणात आहात, देवाची इच्छा आहे की तुम्ही सुवार्ता सांगावी, सुवार्ता कार्य करावं. देवाने तुम्हाला पाचारण केलं आहे, निवडलं आहे, बोलवलं आहे. प्रियांनो, आता तुम्ही प्रभूच्या वचनामध्ये वाढावं, त्याचं सुवार्ता कार्य करावं. प्रियांनो, देवाने हे दिवस आम्हाला प्राप्त करून दिले. देवाने आमची इथपर्यंत काळजी घेतली, आम्हाला कसं त्याने सांभाळलं अद्भुत रीतीने. आणि आता तो आम्हाला चालवतो आहे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये. आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे देवाला उंचावूया आणि त्याच्या स्वर्गीय राज्याची सुवार्ता आम्ही इतरांना देऊया. देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हाला आज आशीर्वाद देऊ. यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया, क्यों मैं ना गाऊंगा गुण उसी के,
मुझे बचा लिया। यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया। मैं जब गुनाहों में पड़ा हुआ था, यीशु आ गया। उसके मारे जाने से मैं जीवन भी पा गया। मैं जब गुनाहों में पड़ा हुआ था, यीशु आ गया। उसके मारे जाने से मैं जीवन भी पा गया। इसलिए गाऊंगा गुण उसी के, मुझे बचा लिया। यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया। मेरे गुनाहों का बोझ उठाकर क्या क्या न उसने सहा। मेरे गुनाहों को माफ कराने खून भी उसका बहा। मेरे गुनाहों का बोझ उठाकर क्या क्या न उसने सहा। मेरे गुनाहों को माफ कराने खून भी उसका बहा। कितना अनोखा है प्यार प्रभु का, हमें बचा लिया। यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया। सेवा करेंगे प्यारे प्रभु की, जैसा कि उसने कहा। मर भी मिटेंगे प्यारे प्रभु में, जैसा कि उसने सहा। सेवा करेंगे प्यारे प्रभु की, जैसा कि उसने कहा। मर भी मिटेंगे प्यारे प्रभु में, जैसा कि उसने सहा। हरदम हम गाएंगे गीत उसी के, हमें बचा लिया। यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया। क्यों मैं ना गाऊंगा गुण उसी के, मुझे बचा लिया। यीशु ने अपना खून बहा के मुझे बचा लिया। प्रियांनो, आजचा संदेश तुम्ही ऐकला। प्रेषित पाऊलाने आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं आणि प्रेषित पाऊल मासिदोनियामध्ये सुवार्ता सांगण्यासाठी आला, सुवार्ता सांगण्यासाठी गेला। प्रिय, त्याने प्रवास केला। त्या प्रवासाचं वर्णन आम्ही प्रेषितांची कृत्याच्या 16वा अध्याय याच्यामध्ये वाचलं प्रियांनो आत्ताच। आणि तो मासिदोनियामध्ये आला सुवार्ता सांगण्यासाठी। प्रियांनो, तुम्ही देवाचे प्रिय आणि निवडलेले लोक आहात। देवानं तुम्हाला या जगामध्ये राखलं आहे, सांभाळलं आहे, सुवार्तेसाठी राखलं आहे, सांभाळलं आहे। देवानं तुम्हाला आशीर्वाद दिला आहे। आज निर्णय घ्या की तुम्ही देवाची सुवार्ता इतरांना सांगणार, इतरांना तुम्ही देणार। आज हा संदेश तुम्ही ऐकला प्रियांनो, हा संदेश, हे वचन तुमच्याशी आज बोललं प्रियांनो। देवाचं वचन, देवाच्या वचनाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोलला प्रियांनो। तुम्ही बदलून जा। तुम्ही आज तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करा।
तुम्हाला देवाने निवडलं आहे, राखलं आहे, सांभाळलं आहे. आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तू आमचा पवित्र परमेश्वर आहेस. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, आज ज्या भावांनी बहिणींनी प्रार्थनेमध्ये भाग घेतला, ऑनलाईन द्वारे प्रार्थना पाहणाऱ्या आमच्या भावा बहिणींसाठी प्रभू आम्ही तुझा आशीर्वाद मागतो. पित्या, तू अद्भुत कार्य करणारा देव परमेश्वर आहेस. तुझे आम्ही आभार मानतो, तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझी उपस्थिती आमच्या बरोबर आहे, तुझी सहभागिता आमच्या सोबत आहे. प्रभू, तू आम्हाला तुझी कृपा दिलीस, तू आम्हाला तुझे आशीर्वाद दिलेस. आज आमच्या प्रत्येक भावावर बहिणीवर तुझा आशीर्वाद दे, की तुझ्या वचनाच्या प्रकाशात त्यांनी चालावं. जीवनामध्ये येणारे दुःख, संकट, अडचणी, व्याधी यामधून तू प्रत्येकासाठी मार्ग काढीत आलेला जिवंत देव परमेश्वर आहेस. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मी मार्ग आहे. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करतो, प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित कर बाप्पा. या दिवसामध्ये प्रत्येकाला तुझ्या शांतीमध्ये, पवित्र आत्म्याच्या अनुग्रहामध्ये राख. पवित्र बाप्पा, आज आम्ही प्रार्थना करतो, नीतिसूत्रे याचा 19वा अध्याय आणि वचन 20 मध्ये देवाचं वचन म्हणतं की शुभोदय, शिक्षण स्वीकार, म्हणजे आपल्या उरलेल्या आयुष्यात तू सुज्ञपणे वागशील. पिते, आम्ही तुझे आभार मानतो. प्रत्येकाचं जीवन तू आज आशीर्वादित कर बाप्पा. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कृपेमध्ये तू चालव. तुझा एकुलता एक पुत्र तू आमच्यासाठी दिलास आणि त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आज आमचे बहीण भाऊ प्रार्थनेमध्ये सहभागी झाले आहेत. त्या प्रत्येकाच्या गरजा आहेत प्रभू, त्या आज आम्ही तुझ्या पुढे ठेवतो. त्यांचे संकट सोडव प्रभू, त्यांच्यासाठी मार्ग काढ प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, जे आजारी आहेत त्यांना तू आरोग्य दे प्रभू. स्पर्श कर, सर्व आजार व्याधीतून त्यांना तू मोकळं कर देवा. तुझ्या वचनाच्या कुंपणात त्यांना तू राख आणि चालव. नीतिसूत्रे याचा 19वा अध्याय आणि वचन 23 मध्ये परमेश्वरा, तुझं वचन म्हणतं की परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. बाप्पा, तुझ्या भयात प्रत्येकाला चालव, की प्रत्येकाने तुझ्या आपल्या जीवनामध्ये सन्मान करावा. प्रभू, प्रार्थना करतो, तुझं वचन म्हणतं की परमेश्वराचे भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय. जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. प्रभू, आज प्रत्येकाच्या जीवनात तुझी कृपा दे, प्रत्येकाचा मार्गदर्शक हो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो,
तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेत प्रत्येकाला तू चालव. आजचं वचन ऐकून प्रभू, ज्या आमच्या भावांनी बहिणींनी आपलं जीवन तुला समर्पित केलं आहे, सुवार्तेच्या कार्यासाठी ते तयार झाले आहेत प्रभू, आज त्यांचं तू मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेत त्यांना तू चालव प्रभू. त्यांची सेवा, त्यांचं कार्य तू आशीर्वादित कर प्रभू. सेवा करण्यासाठी, सुवार्ता कार्य करण्यासाठी त्यांना चांगलं आरोग्य दे. सुवार्ता कार्य करण्यासाठी त्यांच्या सर्वांच्या गरजा तुझ्या भांडारातून पुरव प्रभू. आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनास त्यांना तू चालव. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आज ज्या लोकांनी फोनद्वारे आमच्याकडे प्रार्थना मागितली, त्या सर्वांच्या प्रार्थना आम्ही तुझ्या पुढे ठेवतो आहोत प्रभू. त्या प्रत्येकाचं तू सहाय्य कर परमेश्वरा. जीजस चर्च पानसरे वस्ती दौंड येथील चर्चवर तुझा आशीर्वाद असू दे. चर्चच्या बांधकामावर तुझा आशीर्वाद दे प्रभू. सर्व पत्रे जुने झाले आहेत, त्यावर तुझा आशीर्वाद दे प्रभू. बांधकाम करण्यासाठी तुझी कृपा पाठव. जे आमचे मित्र प्रभू प्रार्थना करत आहेत या कार्यासाठी, त्या सर्वांसाठी तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो प्रभू. प्रार्थना करतो पित्या, जीजस चर्चच्या सर्व मंडळीवर तुझा आशीर्वाद दे. सर्व सभासदांवर तुझा आशीर्वाद दे. मंडळीमध्ये जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे प्रभू. त्याचप्रमाणे फलटण येथील जीजस चर्च मिनिस्ट्रीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. फलटण येथील जीजस चर्चच्या सर्व मंडळीसाठी, सभासदांसाठी तुझी कृपा आणि तुझा आशीर्वाद मागतो देवा. त्याच प्रकारे आम्ही प्रार्थना करतो डाळज येथील मिनिस्ट्रीसाठी तुझा आशीर्वाद मागतो. तेथील सर्व जीजस चर्चच्या सभासदांवर तुझा आशीर्वाद दे. प्रार्थना करतो प्रभू, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवा विशेष आम्ही प्रार्थना करतो प्रभू. दौंड येथील हनुमान नगर मध्ये चालवल्या जाणारा अभ्यास केंद्र, त्याच प्रकारे समुपदेशन केंद्र, मिरियम सोशल ट्रस्टच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक सेवेवर तुझा आशीर्वाद मागत असताना प्रभू, मिसेस रेचल चक्रनारायण यांना तुझी सेवा करण्यासाठी तुझी कृपा पुरव. आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, आमच्या सर्व सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे. पवित्र बाप्पा, जे आमचे मित्र आमच्यासाठी प्रार्थना करत आहेत त्या सर्वांची आम्ही आठवण करतो परमेश्वरा. त्यांच्या सर्व परिवाराची आम्ही आठवण करतो. सर्वांवर तुझी कृपा आणि तुझे आशीर्वाद दे. पवित्र बाप्पा, तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. विशेष बाप्पा, आम्ही प्रार्थना करतो कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी ह्या भागामध्ये भरपूर पूर आला, पाऊस पडला, पूर आला प्रभू. तेथील सर्व पूरग्रस्तांसाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू. वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणात लोकांची मदत करत आहेत, त्यांचं तू सहाय्य कर परमेश्वर. सर्व पूरग्रस्तांसाठी तुझा आशीर्वाद मागतो प्रभू. पुरामुळे काही लोकांचे घर गेलेत प्रभू, व्यवसाय बंद झाला, अशा सर्व लोकांसाठी आम्ही तुझी कृपा आणि आशीर्वाद मागतो. पुरामुळे काही लोकांचे प्रियजन ह्या जगातून निघून गेलेत प्रभू, जग सोडून निघून गेलेत. त्याही सर्व लोकांचं तू सांत्वन कर बाप्पा. सर्व पूरग्रस्तांना धैर्य दे आणि तुझी कृपा दे परमेश्वरा.
आजची ही भक्ती आशीर्वादाची केलीस, आम्ही तुझे आभार मानतो. या आठवड्यात प्रत्येकाचा तू मार्गदर्शक हो बाप्पा. प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कृपेत तू राह. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव बाप्पाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या प्रत्येकासोबत, आज ज्या आमच्या बहीण भावांनी ऑनलाईन द्वारे प्रार्थनेमध्ये भाग घेतला त्या सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.